मराठी संगीत जगतात गेली काही शतके विविध लोककवींच्या कवितेचा प्रभाव आहे. लोकसंस्कृती, लोकपरंपरा, दैनंदिन जगण्यातील आचारविचार, नीती संकल्पना यांनी तयार झालेले सामाजिक शास्त्र आपण अनुभवत आहोत, भविष्यातही आपण अनुभवत राहणार आहोत. काव्यविजय जेव्हा काळजाच्या मातीत रुजतात आणि अंतर्मनाची माती भेदून जेव्हा असंख्य शब्दकोंब तरारून येतात, तेव्हा कविता फुलते आणि कवीचा जन्म होतो. अशाच एका आंबेडकरी विचारांनी भारून गेलेल्या ज्येष्ठ व श्रेष्ठ कवी श्री मधुकर घुसळे यांची ही कथा. 1 नोव्हेंबर 1948. मधुकर घुसळे यांचा जन्म कल्याण येथील वालधुनी शिवाजीनगर येथे झाला. लक्ष्मणराव आणि सीताबाई यांचे हे थोरले अपत्य. गरिबीच्या महाकाय पसाऱ्यात त्यांचा जीवन प्रवास सुरू झाला. जिजामाता प्राथमिक शाळेतून शैक्षणिक कारकीर्द सुरू झाली. पुढे कल्याण पश्चिम येथील न्यू हायस्कूलमधून त्यांनी माध्यमिक शिक्षणाचे धडे गिरविले. गुरुजी शाळेत असताना त्यांना ही लागलेलं होतं गाण्याचं वेड. शाळेत असताना ते गीतं लिहायचे, पण जास्त करून सामाजिक धार्मिक असे विषय सादर करायचे. ज्योतिबा उदयास आले, जातीभेद ना मानिले, कैक जीव समाधान केले, पाणी आम्हा पाजिले. विद्यार्थी दशेमध्येच त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर काव्यलेखन करून साहित्य विश्वात दमदार पाऊल ठेवले. अशा प्रकारे वयाच्या 14-15 वर्षापासूनच काव्यलेखनाला सुरुवात झाली खरी. सुरुवातीचा हा छंद पुढे आयुष्यात त्यांना एक झपाटले पण देऊन गेला. ज्येष्ठ पुत्र या नात्याने कौटुंबिक जबाबदारी आणि बेताची आर्थिक स्थिती यामुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले आणि मधुकर घुसळे कल्याण लोकोशेड अर्थात रेल्वेमध्ये नोकरी करू लागले. मात्र कवितेशी असलेलं नातं अखंडच राहिलं. अवांतर वाचन, सामाजिक बांधिलकी, समाजभान यामुळे त्यांची प्रतिभा गरुड पंख लावून विस्तारत गेली. समतेच्या, एकात्मतेचा विचार त्यांच्या रक्तात भिनला होता. एका बाजूला नोकरी आणि दुसरीकडे कवितेसाठी धडपड. या दोन्ही गोष्टी त्यांना स्वस्थ बसू देईना. विविध संमेलनं आणि सामाजिक कृती कार्यक्रम यामधून ते कविता जनमानसात पोचवतच राहिले. पकड़ आई अकड़ से और बोली हथौड़े से, मैं कैसी पकड़ती हूँ, दोनों तरफ से जकड़ती हूँ. तो हथौड़ा बोला, मैं तो फटके में फोड़ता हूँ, पत्थर तो क्या लोहे को भी तोड़ता हूँ. तो छिन्नी बोली, इसीलिए तो तुम्हें माना. तो आगे खड़ा था पाना. पाना बोला, हम भी कुछ कम नहीं, हम जब बराबर भरते हैं तो सब नट बोल्ट टाइट करते हैं. तो आग बबूल होकर आरी बोली, मैं क्या खेलती हूँ आंख मिचोली, मैं भी जब सट जाती हूँ तो लकड़ी क्या लोहे को भी काट देती हूँ. तो पंच बोला, अपने तो सिर्फ काम अलग है, रूप और नाम अलग है, लेकिन कोई कम नहीं किसी से, हम सब बने एक ही लोहे से, हम सब बने एक ही लोहे से. गीतलेखनाचा हा उमेदीचा कालखंड त्यांना भरभरून देत होता. यात त्यांचे वडील लक्ष्मणराव यांची मोलाची साथ त्यांना लाभत होती. आमचे वडील लक्ष्मण संभू घुसळे हे जरी अशिक्षित असले तरीही त्यांचा संपर्क हा कवी वर्ग लोकांशी दांडगा होता. एक वेळी आमच्या घरी दलितानंद हे येऊन राहिले होते. त्यावेळी आमच्या वडिलांनी माझे जे थोरले बंधू आहेत मधुकर घुसळे यांच्या ज्या डायऱ्या लिहिलेल्या होत्या, गाणे कविता या दाखवल्या होत्या. ज्यावेळी ते दलितानंदांनी वाचले त्यावेळी त्यांना वाटलं, अरे हा मुलगा तर मोठा पुढे फारच मोठा कवी होणार आहे. आणि त्यांनी एका गाण्याला चाल लावली. एका गाण्याला चाल लावल्यानंतर त्यांनी म्हटले, असंच पुढे तू लिहत राहा. तसे पाहता घुसळे कुटुंबाचा संगीताशी थेट संबंध दूरपर्यंत नव्हताच. तरी त्यांची लेखणी परिवर्तनवादी विचारांना मांडू लागली, शब्दाशब्दांशी भांडू लागली. याला कारण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचे. त्यावेळी सोभोतालची परिस्थिती अत्यंत दारुण होती. ठसठसणारी वेदना, विद्रोहाचा भडका, नकारांची अवहेलना, अज्ञानातून प्रकटलेली अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टींमुळे घुसळेंची कविता परिवर्तनवादी विचारांना मांडत राहिली. आमच्या या अशोकनगरची एक परंपरा अशा प्रकारची राहिलेली आहे आणि शिवाजीनगरची सुद्धा अशी एक परंपरा राहिलेली आहे की इथे जलसेकार होते. या आमच्या नगरामध्ये एक तारी भजनावर गाणारे लोक होते आणि याच नगरामध्ये कव्वाल मोठ्या प्रमाणात होते.
आणि दिग्गज कव्वालसुद्धा सतत इकडे येत असायचे. म्हणजे वामनदादा कर्डकांपासून दलितानंद बाबा, शाहीर विठ्ठलदादा उमप, ही सगळी मंडळी या आमच्या नगरामध्ये येऊन गेलेली आहेत. तर असं हे कलावंताचंच नगर आणि या नगरामधला हा एक कलावंत. कलावंत म्हणून माझे मनोधैर्य कसे वाढले याबद्दल घुसळे आंबेडकरी कलावंत या भीमराव गवई लिखित पुस्तकासाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणतात, मी गाणी लिहायचो हे माझ्या वडिलांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी एकदा प्रसिद्ध गायिका रंजना शिंदे यांचे पती जगदीश शिंदे तसेच जानू जाधव यांच्याकडे माझ्या गाण्याच्या छंदाचा विषय काढला. त्यानंतर जगदीश शिंदे आणि जानू जाधव यांनी घरी येऊन माझी चोपडी तपासली. त्यांना माझी गाणी प्रचंड आवडली. त्यातील काही गाणी त्यांनी रंजना शिंदेंना दिली आणि त्यानंतर मी कधीही मागे वळून पाहिले नाही. रंजना शिंदे आहे ना, ही बाई एवढी सुंदर गायची. तिथं ते शासकीय गाणे दाताचं दातवून घ्यावं कोणी असे जसे, पण ती नंतर आहे ना दादाचं गाण्याशी तिथं वगळच पडत नव्हतं. मी आता मगाशी बोललो ना ते गाणं की ज्यांचे गाणं, जेव्हा तू महार होता तिच्याच काय कवडीची किंमत नव्हती, असून जोम अंगी बोलायची हिंमत नव्हती, जाती येतीने तुला लावला होता बट्टा, आणि बडवी ही त्या काळी उडवीत होते थट्टा. अरे कोणी महार म्हणे तर कोणी शूद्र म्हणे, दूर ठेवून तुझला कोणी अभद्र म्हणे. मधुकर घुसळे यांची गीते परिवर्तनवादी मंचावरून जनमानसांना आवाहन करू लागली. त्यांच्या व्यक्तित्वाला लौकिक प्राप्त झाला. अभिनंदनाच्या पावसात हा श्रेष्ठ कवी चिंब चिंब झाला. आम्ही, माझा लहान भाऊ मधुकर जाधव बेंजू मास्टर, मी तबला वाजवणारा, आणि वामनदादा सतत यायची माझ्याकडे. तिकडनं मुंबईवरून आल्यानंतर मधुकररावजी घुसळे आले, वामनदादासमोर दाखवायची गीतं. वामनदादा म्हणायचे की मधुकरराव म्हणे काय गीतं लिहितात म्हणे, इतके सुंदर गीतं लिहितात म्हणे, याच्या पुढे सुद्धा फार उत्तम गीतं लिहाल तुम्ही म्हणे, असं वामनदादा म्हणायचे त्यांना. आणि त्या पद्धतीने त्यांनी काम उत्तम पद्धतीने चालू केलं असं म्हटलं तरी चालेल. त्यांची गीतं महान गीतं आहेत, एकदम नावाजलेली गीतं आहेत. त्या गीतांना आत्तापर्यंत इतकं प्राधान्य आहे की हाय लेवलची गीतं त्यांनी बनवली, लोकांना दिले, गायल्यानंतर ते गाणे प्रसिद्ध झाले. प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येकात कोणी जरी आलं, कोणताही कलावंत जरी आला तरी त्यांनी तोंडातून असा शब्द काढला नाही, कारण मी देत नाही, घेऊन जा घेऊन जा घेऊन जा. कौतुकाच्या बोलांनी अवघे जीवन सुखाच्या हिंदोळ्यावर झुलू लागले. मधुकर घुसळे यांचे परिवर्तनाचे गाणे केवळ रंजनासाठी नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार ज्वालेतून निर्माण झालेले ते क्रांतिगीतच आहे. जेव्हा सामाजिक विषय सांगायला लागायचे ना, ते तर बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत आपल्याला. बाबासाहेबांच्या ग्रंथाचं वाचन सर्वच लोक करत नाहीत, पण जे काय कवी गायक सांगतात त्या गायकातून लोकांच्या काळजाला ठसतं, मनात जातं ते. आणि कवी गायकच प्रबोधन करणारे आहेत, वाचन कोण करत नाही, करणारे विद्वान लोक करतात. त्यांनी म्हटलं दादा हे आपलं सामाजिक आहे, तर त्यांनी मला गाणं ऐकवलं होतं आणि ते मी नंतर एका कार्यक्रमामध्ये पोटर चाळीमध्ये दिल्लीतून गायकवाडच्या इथे त्यांच्या तोंडून ऐकलं 22 प्रतिज्ञांमध्ये. तर ते ह्यात त्याच्या आईला या देवाच्या आहे, याला कुठवर पुजायचं आणि याला कुठवर भाजायचं. संदीप सांगे ही देवाची करणी, संदीप सांगे ही देवाची करणी, जिथं तिथं कळावी हा नारद मुनी, याला काय गरज होती हात्याच्या आईला या देवाला, अरे याला कुठवर पूजायचं आणि कसं काय पूजायचं हात्याच्या आईला या देवाला. ही काही शिवी नाही, वाक्प्रचार आहे. आपल्या तोंडून सहज निघून हात्याच्या आईला मी काय केलं माझ्या हाताने, ते शिवी नाही, हा वाक्प्रचार आहे. घुसळे यांची कविता आता समाजातील भोंदूगिरी, देवबाजी, अंधश्रद्धा, कर्मकांड या विरुद्ध दंड ठोकटून उभी राहिली. तुझे सबसे पहले एक मंदिर मिलेगा, मंदिर में जाके मूर्त मिलेगा, अगर दिल से ढूंढा तो बराबर मिलेगा. म्हणजे ईश्वराचं रूप ते कबीराचं जे होतं, कबीराच्या गाण्यामधलं ते सांगायचं.
आणि हे आम्हाला अगदी मधुकर घुसळे आणि आम्ही सगळ्या मंडळींना ते मान्य व्हायचं नाही. तर एक विज्ञानवादी दृष्टिकोन त्यांना होता, म्हणून ते विज्ञानवादी कवी होते, गीतकार होते. आपल्या प्रतिभेच्या अभिव्यक्तीसाठी शब्द, स्वर यांचा जागर करून त्यांनी समाजातील मरगळ झटकून टाकली. नव्या उमेदीचा समाज त्यांनी तयार केला. प्रस्थापित व्यवस्थेवरती घणाघाती प्रहार केला. हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेविरुद्ध कवितेच्या माध्यमातून आवाज उठविला. तर आमच्या वडिलांनी प्रल्हाद शिंदे यांना भावाची गाठ घालून दिली आणि त्यावेळेला दादांनी ते लिहिलेलं गाणं होतं, हुंड्याने किती अभागणीच्या जीवाची केली होळी, माणुसकीला कलंक लावली रीत हुंड्याची काय. हे गाणं प्रल्हाद शिंदेनी रेकॉर्ड केलं. हुंड्याने किती अभागिनींच्या जीवाची केली होळी, माणुसकीला कलंक लावी रीत हुंड्याची काळी. त्यावेळेला आकाशवाणीवरती 2 महिने ते 3 महिने सतत सकाळी हे गाणं आकाशवाणी केंद्रावरून लागत असे. दिवसेंदिवस आंबेडकरी चळवळ प्रबळ होत चालली होती. सामान्यांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार पोचविण्यासाठी त्या काळच्या साहित्यिकांनी अगदी कंबर कसली होती. अडाणी व अशिक्षित समाजाच्या पुढे आंबेडकरी विचार पोहोचवण्याच्या कामात घुसळे अग्रेसर होते. घुसळेंचे लिखाण नुसते कविता किंवा गीतांपुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यांचे लेखन हे सामाजिक परिवर्तन आणि प्रबोधनाची तळपती मशाल होती. ते सांगितलं आता नाही कळलं, ते घालून नाही सांगत. यात अंधश्रद्धा नाही ना पुजणे दगड गोटे, काय असं घाबरून नाही सांगायचं, हटकवून सांगायचं. यात अंधश्रद्धा नाही ना पुजणे दगड गोटे, मानव प्राणी एक सारे असावे लहान किंवा मोठे. हो, हो, त्याच्या तुरवळणाचे भिंगते फोडले आम्ही. शुद्र वैश्य वाणिज्यातून बोलणं ते संपवले झाले. मग 33 कोटी देवावर पाणी सोडले आम्ही. असे नाही करणार काय रमा संगतीला माझ्या येऊन, मी तर निघालो आहे मोर्चा महाडात घेऊन. ज्यामधून महामानवाने घडून आणलेल्या प्रत्येक सत्याग्रहाच्या सत्याची जाण ते समाजापुढे मांडत होते. नाशिकच्या त्या मंदिरामधला काळा रामही वाजला, भीम जय भीम, अशा प्रकारचे अनेक गीतं त्यांची मी गायलेली आहेत. त्यांचा जास्त कल भीमगीते आणि बुद्धगीते याकडे जास्त कल होता. भीमगीते आणि बुद्धगीते आणि त्यांचा अभ्यास त्यांनी चांगल्या प्रकारे केला होता. बाबासाहेबांविषयी, भगवान बुद्धांविषयी फार चांगले विषय त्यांनी लिहिलेले आहेत. 70 ते 80च्या दशकात प्रतिष्ठित कवी गायकांचे अनेक संघ होते. या संघातून नवोदितांना स्थान दिले जात नव्हते. या मक्तेदारी व घराणेशाहीला मोडण्याचे मौल्यवान कार्य घुसळे यांनी केले. नवीन साहित्यिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन कला विकास साहित्य संघाची स्थापना केली. स्वतः संस्थापक असूनही त्यांनी स्वतः कोणतेही पद न घेता इतरांना पुढे केले आणि शनिकुमार शेलार यांना अध्यक्षपद बहाल केले. स्वतःचे हक्क आणि अधिकार जोपासणाऱ्यांच्या नवीन पर्वाला त्यांनी सुरुवातच केली. मधुकर घुसळे हे नुसते कलावंत नव्हते, तर
त्यांचा आणि माझा संबंध हा 1975-76च्या दरम्यान आला. आम्ही अशोकनगर वालधुनी या ठिकाणी राहत होतो आणि ते शिवाजीनगर वालधुनी या ठिकाणी राहत होते. म्हणजे कल्याण अंबरनाथकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता ओलांडून त्या बाजूला ते राहत होते आणि या बाजूला आम्ही राहत होतो. 1975-76ला त्यांचा आमचा संबंध आला. त्यावेळेस पॅन्थरमध्ये आम्ही काम करत होतो आणि मी कार्यकारिणीमध्ये असल्यामुळे अशोकनगर वालधुनीमध्ये अत्यंत जोरात पॅन्थर होती. वेगवेगळ्या प्रकारची कामं आम्ही करायचो. मोर्चे, आंदोलनं, चर्चा चालूच असायच्या, परिषदा चालू असायच्या. आणि त्याच्यामध्ये ह्या सर्व याच्यामध्ये मधुकर घुसळे, प्रभाकर डेंगळे, आमचे रामभाऊ पाठारे अशी काही सगळी मंडळी भाग घेत असायची. त्यामुळे तेव्हापासूनचा आमचा संबंध आहे. आणि म्हणूनच मी म्हणतो की ते नुसते कलावंत नव्हते, तर एक पॅन्थर होते. हा गीतलेखनाचा छंद फोफावत असताना त्यांच्या बरोबरीला होते त्यांचे बालपणीचे प्रिय मित्र रमेश वाघचोरे. यांच्या जोडीने लिखाण, विचार आणि आचरणातून जन्म घेणारे गीत म्हणजेच मधुरमा. मधुरमा. मी गुरुजींना विचारलं, गुरुजी हे कसं काय नाव आहे पार्टीचं? अरे बोलले, वेड्या, मधु म्हणजे गोड आणि रमा म्हणजे रमणे, गोडीत रमणे, असं तुझ्या पार्टीचं नाव मला ठेवायचं आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपल्या लिखाणाची छाप लोकांच्या हृदयावर पडावी यासाठी ते सदैव प्रयत्नशील होते. कवी आणि गायक त्यांना मधुरमा म्हणजे जणू राहू आणि केतू असे संबोधू लागले. ती नाममुद्रा लावायचे, कारण रमेश वाघचौरे होते त्यांचे मित्र आणि मधुकर घुसळे, मधुरमा जवळचेच मित्र होते, ते पण पॅन्थर होते. तर ते चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हारे, हे ऐक्याचं जे गाणं आहे, तर ते दोघं मिळून किंवा एकमेकाला सहकार्य करून ते गाणं लिहिलेलं आहे. मैदान गाजवारे, घरात बसता कारे, घरात बसता कारे, चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक व्हारे. गीतलेखनाच्या या क्षेत्रात वाटचाल सुरू असताना त्यांनी सामना आणि जलशात भाग घ्यायला सुरुवात केली. मी अनेक सामन्याचे कार्यक्रम केले. त्या कार्यक्रमातून त्यांची अनेक गीतं गायलेली आहेत. मी त्या काळच्या अत्यंत गाजलेल्या गायकांबरोबर कार्यक्रम केलेले आहेत. हा एक आठवण झाली मला मधुविषयी. मशिलकरांबरोबर माझा कार्यक्रम होता आणि त्यांचं त्या काळी गाजलेलं गाणं मोठ्या आईचं हृदय, काय शब्द त्या गाण्याचे, सांभाळा मीराबाई आता मी जाते, फार गाजलेलं गाणं होतं. आणि त्यावेळी मधुने लिहिलेलं गाणं मला आठवतंय. ये रे भिवा, ये रे भिवा, ये रे भिवा, ये रे भिवा, ओढ लागली जीवा, ये रे भिवा, ये रे भिवा. श्वास एक अखेरचा, सोबती घडी भरचा, श्वास एक अखेरचा, सोबती घडी भरचा, वाट तुझी बघताना, वाट तुझी बघताना, तोही ना निघून जावा, ये रे भिवा, ये रे भिवा, ये रे भिवा, ओढ लागली जीवा, ये रे भिवा, ये रे भिवा. ती वेगळीच गोष्ट होती. ज्ञानाचा धरा होता, म्हणजे शब्दांचा धरा, ज्ञानाचा धरा. कुठली अडचण दादा मला या विषयावर गाणं पाहिजे, संजय जरा शांतपणे सांग, मग देतो तुला. मी म्हटलो दादा मला आहे ना एक जाजीबाबूची चाल आठवलेली आहे, त्यासाठी मला गाणं द्याल का? ते शब्द असे होते जाजीबाबूचे, दरे हबीब के सीने में प्यार रखा है, दरे हबीब के
आणि मला म्हटलं संजय माझ्याकडे हे गाणं आहे, तुला 5-10 मिनटं सांगतो मी बरं का. आणि मग त्यांनी काय सांगितलं, माझ्याकडे गाणं आहे पण ती चाल वेगळी आहे, पण ती मिळतं होतं का बघ बरं. त्यांनी ना काय सांगितलं दादांनी, भीमाची पाऊले या भूवर पडले नसते, भीमाची पाऊले. दादाची सवय होती बरं का. क्या बात आहे. ते झाल्यानंतर मग त्यांचे जुने जुने गाणे मी गायला लागलो. गायला लागल्यानंतर मग मला बोलायला लागले, तू कार्यक्रम करशील का? बोले हो करल. अरे डेअरिंग त्यांनीच वाढवली माझी हिंमत. बोले मी करल गुरुजी. मुलुंडमध्ये माझा सामना झाला ब्रह्मर शिंदे. त्यावेळेस बी माझे गुरुवर्य मधुकर घुसळे हजर होते. तेव्हा एक गीत गायलं ब्रह्मर शिंदेनी. त्यांनी प्रश्न केला, सांगा तुम्ही कोणत्या वंशातले, सांगा तुम्ही कोणत्या वंशातले. त्यावेळेस त्वरित गुरुवर्य मधुकर घुसळे यांनी ते गाणं त्याच्यावर तोड दिली. मग गुरुजींनी गाण्यात असं बोध दिला की आम्ही नागवंशातले, आम्ही नागवंशातले हे उत्तर दिल्यानंतर त्या लोकांना पटलं. मोठे मोठे कवी होते. मग तो एक सामना आमचा ठाण्याचा जंगी झाला. हृदयनाथ सिन्नरकर दादा यांचं गीत होतं, सांभाळा मीराबाई आता मी जाते. मग गुरुजींना मी बोललो, गुरुजी बोलो हे गाण्यावर आपल्याला उत्तर काय देता येईल? हो मला बोलले, गुरुजी बोलले, मधुकर घुसळे बोलले काय नाही ह्याच्यात, काय बोलले अवघड नाही. मग त्यांनी गाणं लिहून दिलं मला. सांभाळीन वैनीबाई वचन मी देते हो, वचन मी देते. तुमचा हलाल ठेवा अमोल, प्राणापलीकडे याला जपेल. होऊनी मी आई ग, शपथ ही आज वाहते, वचन मी ते. 1987 साली गुरुवर्य मधुकर घुसळे यांना मी गुरु केलं की वाहुनी घेतो आज स्वतःला मी, आळवितो तथागताला मी, साक्ष ठेवून चंद्रमाला मी, वंदितो पूज्य गौतमाला. असे काही गुरुजींनी धार्मिक, सामाजिक, लोकगीतं असे बरेचसे काय सांगेल तेवढं कमीच आहे. असे गाणे लिहिले भाऊनी की जे शेवटपर्यंत माणसाच्या लक्षात राहतील असे. आणि त्यांनी कधी प्रत्येक गायकाला विचारले, बाबा तुला कोणतं कसं गाणं पाहिजे, त्याच्या गायकाच्या मताने ते विचारायचे. तेव्हा ते लिखाण करायचे, तुला कसं पाहिजे, तुला कोणती तरच देखील विचारायची, कोणत्या मी तर नेहमी डोकं खास, भाऊ मला ह्या जुन्या तर्जी पाहिजेत. आज सांगतो प्रभा तुला कोणती तरच पाहिजे ती सांग. त्या तर्जीवर भाऊ पटकन गाणे लिहून द्यायचे. दादा शीघ्रकवी म्हणजे पेन घेतला कल्याण ते तिथपर्यंत गाणं तर माहीतच होतं. त्यावेळेला 1973 माझा मेळा होता, साधना संगीत मेळा. त्यांचेच गीतं संपूर्ण सर्व प्रकारचे विषय त्यांना सांगितले का त्यांनी बनवून आणायचे. म्हटलं येऊ का मधुकरराव घ्यायला? नाही मी स्वतः घेऊन येणार, मी रेल्वेचं सर्वंट आहे आणि मी स्वतः घेऊन येतो. आणि ते गीतं मी सेन्सॉरला पासिंगला जायचो. सेन्सॉरला पासिंगला गेल्यानंतर त्यावेळेला सेन्सॉर बोर्डाचे चांगलेच ऑफिसर होते युरी साहेब. त्यांनी ती वय बघितल्यानंतर, गाण्याचे गीतं बघितल्यानंतर
लगेच एकदम सही देऊन मोकळे, एकदम लगेच सर्टिफिकेट, प्रमाणपत्र, नो शेरा कुछ. आणि त्याच्यावरती त्या गाण्यांवरती नाशिक जिल्ह्यामधले संपूर्ण मेळे कॉम्पिटिशन व्हायचे. त्या कॉम्पिटिशनमध्ये पहिला क्रमांक यायचा आणि ते गीत मधुकर घुसळेंचे गीतं संपूर्ण. चळवळ, मोर्चे, गीतलेखन सुरू असताना त्यांच्या वैयक्तिक जीवनात अतिशय आनंदाचा क्षण आला. 17 मे रोजी मालती गायकवाड यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. अत्यंत स्वच्छंदी स्वभावाच्या मालतीबाई त्यांना पत्नी म्हणून लाभल्या. त्याच्या मागे त्यांच्या आमच्या मोठ्या वहिनी त्यांचंही त्यांच्या मागे खूप सहकार्य होतं. दिवस यात्रेतही ते नाही आले तरी त्यांनी कधी त्यांना बोलले नाही. आपल्या पत्नीवर त्यांचे अफाट प्रेम होते. ते एका गाण्यात लिहितात, किती सोज्वळ, किती शांत शहाणी, मला लाभली ही अशीच रूपराणी. हे गाणं जेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नी मालतीबाईंना ऐकवलं तेव्हा त्या मनमुराद हसल्या. मनमिळाऊ स्वभावाच्या मालतीबाईंनी जेव्हा आपल्या पतीचे हे पहिले गाणे रेकॉर्ड झाले तेव्हा संपूर्ण चाळीला 5 किलो पेढे वाटले होते आणि ते गाणे होते, एक वरमाई रुसली. प्रल्हाद शिंदेने गायलेलं त्यांचं गाणं आकाशवाणीवरती पहिल्यांदा खरं तर, एक वरमाई रुसली ऐन लग्नात जिया. हे लग्न समारंभामधले वरमाई आणि वरमे कशा पद्धतीने वागतात ना याचं चित्रण त्यांनी केलेलं आहे आणि प्रल्हाद शिंदेने ते गायलं. ते गाणं सुद्धा अफलातून झालं, खूप गाजलं. वरमाईला दिलं ना लुगड, तिनं करून धावलं उघड, लुगड्यासाठीच झाल्यात झगड, ऐन लग्नात जी जी हा. एक वरमाई रुसली ऐन लग्नात हो जी जी हा. या गाण्याच्या रेकॉर्डिंग नंतर त्यांच्या शब्दांचा दबदबा दाही दिशी घुमू लागला. त्यानंतरच्या डोकं फिरलया या गीताने तर संपूर्ण महाराष्ट्रात धम्माल उडवली. डोकं फिरलया बयेत डोकं फिरलया, डोकं फिरलया बयेत डोकं फिरलया, डोकं फिरलया बयेत डोकं फिरलया, डोकं फिरलया बयेत डोकं फिरलया. हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया, हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया. की लोकसंगीत जे आहे ना, या लोकसंगीताचा आणि आंबेडकरी समाजाचा जवळचा संबंध आहे. अगदी तमाशा, जलसा, कव्वाली, सामने हे सगळं आणि शाहिरी, डंग याच्याशी आमचा खूप जवळचा संबंध आहे. ते आमची परंपरा आहे. म्हणून मी एका विषयाकडे येतोय. तो विषय असा म्हणजे की लावणी लिहावी की लिहू नये. आता काही लोक लावणी म्हटलं ना तर त्याच्याकडे फक्त शृंगारिक लावणी म्हणून पाहतात. पण लावणी सामाजिक पण असू शकते ना. आता मी लावणी लिहितो, विनायक पाठारे लावणी लिहितात, दत्ता जाधव गुरुजी लावणी लिहितात, तशीच लावणी मधुकर घुसळे यांनी लिहिलेली आहे. असा मळ्यात प्रसंग घडला ग बाई घडला, माझ्या पायात काटा मोडला. हे त्याचे शब्द आहेत. म्हणजे आम्ही बसत असताना तिथे एकानं भेटत असताना ते असे मग ऐकवायचे. जसं म्हणजे विनायकची ती लावणी खूपच प्रसिद्ध आहे, तशी ही यांची लावणी जी आहे ना ही खूपच, आणि साधे शब्द, प्रसंग पण असा उभा राहतो, पण त्याच्यात आशुक माशुक असं काही नाही आहे किंवा ते नाही. म्हणून हा दृष्टिकोन बदलला पाहिजे. लावणी आपल्याला लिहिता येते, लिहिली पाहिजे, कारण लावणी म्हणजे गाणं आहे, तो ढंग आहे. तो ढंग आहे, ठीक आहे, तो लोकढंग आहे, तो परंपरेने चालत आलेला आहे, पण शेवटी ते गाणंच आहे ना. तर अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये याची जाणीव ही यांना होती, मधुकर घुसळ्यांना होती, म्हणून त्यांनी लावणी सुद्धा लिहिली. मला एक दादांचा किस्सा आठवतो. दादा ज्या वेळेला गाणे लिहित बसायचे त्या वालधुनीमधले एक टाकी आहे पाण्याची, तिथे एक झाड आहे आणि तिथे एक लोहार आणि त्याची पत्नी हे काही हत्यारा घडवत बसायची. हे रोज तिथं जाऊन बसायचे आणि त्याच वेळी दादांना हे गाणं सुचलेले, कारभारी दमानं होऊ द्या दमानं. हे गाणं हे माझ्या समोर तिथे लिहिले गेलेले. त्यासोबत विनायक पाठारे हे सुद्धा होते आणि या दोघांनी हे गाणं लिहून ते गात बसायचे तिथे. आणि त्या बाईची संपूर्ण परिस्थिती पाहिलेल्या आहे. घामाघूम ती बाई ते आपलं त्या भाता हलवून
व्हायची. या गाणं काही विचित्र नसून हे एकदम सुंदर मेहनतीवर आधारित असं हे गाणं आहे. म्हणून मला हा दादांचा किस्सा इतका सुंदर वाटतो. ते दोघांचे ठाक ठोक आवाज आणि ते बोलण्याचं आणि त्यांचे घामाचे चेहरे आणि त्यांची मेहनत ती गाण्यात पूर्ण ओसंडून वाहत आहे. हे मला त्यांचा खास किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो. वास्तवाशी घट्ट नाते सांगणारी त्यांची गीते महाराष्ट्राच्या ललाटी झळकू लागली. हजारो कंठातून महाराष्ट्र ही गीते गाऊ लागला. त्यांच्या एकूण गीत रचनेमध्ये ना या सर्व गोष्टी आलेल्या आहेत असं मला वाटतं. कसं तर त्यांचा सामान्य माणसाशी संबंध होता, त्यांचा कष्टाशी संबंध होता. राबणारी माणसं ते पाहत होते आणि नुसते पाहतच नव्हते तर एका कामगाराचं, रेल्वे कामगाराचं जीवन प्रत्यक्ष त्यांच्या वाट्याला आलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा गीत रचना करण्याची वेळ आली तेव्हा खूप अनुभव घेऊन त्यांनी गाणी लिहिलेली आहेत. घुसळे हे फक्त गीतकार नसून एक चांगले अभ्यासक देखील होते. शूरवीर छत्रपती महाराजांचा इतिहास सांगताना ते आपल्या वीर तानाजी मालुसरेंचा पराक्रम काव्यातून आपल्या डोळ्यासमोर उभा करायचे. शत्रूवरती शिवरायाने चढविले ते हल्ले, अमर झाले स्वतंत्र केले महाराष्ट्राचे किल्ले. शत्रूवरती शिवरायाने चढविले ते हल्ले, अमर झाले स्वतंत्र केले महाराष्ट्राचे किल्ले. भगवा झेंडा तो फडफड, भगवा झेंडा तो फडफड, वर एक एक चढ, जवाची टाकली घोरपड, वर एक एक चढ, जवाची टाकली घोरपड, वर एक एक चढ. गीत लिखाण, रेकॉर्डिंग हे सर्व अगदी जोमाने सुरू होते. या गोष्टीमधून येणाऱ्या प्रसिद्धीमध्ये ते कधी हरवून गेले नाहीत. त्यांच्यावर येत असलेल्या सामाजिक व कौटुंबिक जबाबदारीचे कर्तव्य ते नित्यनेमाने पार पाडत होते. विशेष गोष्ट अशी की स्वतः घुसळे नॉन मॅट्रिकच होते, पण आपल्या चारही मुलांना म्हणजे प्रतिभा, कविता, संदीप आणि प्रदीप यांना त्यांनी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिले. समान हक्काची वाट त्यांनी आपल्या घरातूनच रोवली होती. ते नेहमी आपल्या मुलांना प्रोत्साहन देत असत. कुठल्याही प्रसंगाला न डगमगता धैर्याने सामोरे जाण्याला सांगत असत. न घडणारा तो वादही घडतो कधी कधी, न जडणारा जिवाळाही जडतो कधी कधी. चाले जो गज चौपदी बलशाली डौलाने, तोही चुकून अचानक वेड्या पडतो कधी कधी. शीतल प्रकाश उजळी नेहमी जो चंद्रमा, तोही ढगांच्या आड भल्या दडतो कधी कधी. लुळे शरीर ऐसा प्राणी जो आहे, नीरपंखपदी सर्प तरु चढतो कधी कधी. संकट हे क्षणिक असते, कायमस्वरूपी नसते, हे ते आपल्या मुलांना काव्यातून सांगायचे. तसेच ते आपल्या वडिलांप्रमाणेच स्वतःही आपल्या मुलांवरती लक्ष ठेवून असत. आपली मुले कोणत्याही वाममार्गाला जाऊ नयेत म्हणून ते नेहमी जागृत असायचे. आपल्या मुलांना जगाबद्दलचा अनुभव सांगताना त्यांचे आणि मुलांमध्ये असणारे प्रेम, अनुबंध हे आदर्शवतच होते. या सर्वांमधून त्यांच्या प्रगतिशील व परिवर्तनवादी विचारांचे दर्शन घडून येते. की हे असं काय येतं तर माझं स्पष्ट मत आहे याच्यामध्ये, जर तुमचा विचार पक्का असेल, तुम्हाला आंबेडकरी चळवळ जर कळली असेल तर तुमचे शब्द नेमके येतात, तो नेमकेपणा येतो, तुमचा विचार नेमकेपणाने येतो. आणि मग चरित्र असेल किंवा विचार सांगण्याची गोष्ट असेल ना, तिथे लिबलिबितपणा येत नाही, तिथे कॉम्प्रोमाइज येत नाही, तिथे तडजोड येत नाही. आपल्याकडे असं झालं आहे आज घडीला सुद्धा ईश्वरवादाचा खूप मोठा आघात या आंबेडकरी गीत रचनेवर होत चाललेला आहे. तुला भीम म्हणावे की भीमराव म्हणावे की तुला देव म्हणावे, असल्या प्रकारची गाणी गायली जातात. म्हणजे तो दोष त्या गायकाचा नाही आहे, त्या ज्या कवीने लिहिले ना त्या कवीचा दोष आहे असं माझं मत आहे. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही गाणी लिहित असाल तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार आणि तुमचं गाणं हे तोलून पाहिलं पाहिजे. पण मी आज ठामपणे सांगतो की महाराष्ट्रामध्ये जवळपास 200 कवी लिहिणारे असतील, आंबेडकरी विचारधारणेने लिहिणारे कवी. त्यांच्यामध्ये एक जवळजवळ 55 ते 60 कवी अशा प्रकारचे आहेत की त्यांना दर्जेदार गाणं लिहिता येतं. आणि या दर्जेदार गाणे लिहिण्यामध्ये मधुकर घुसळे यांचा क्रमांक आहे. मधुकर घुसळे त्याच्यामध्ये मोडतात असं माझं स्पष्ट मत आहे आणि हे मी पुराव्याने सिद्ध करू शकतो.
या गाण्यांच्या बाबतीत तर मी खूप आव्हानात्मक खरं तर मांडू इच्छितो. खूप गोष्टी आहेत अशा की तुम्ही चुकीचं गाणं का लिहिता. गाणं कसलेलं असलं पाहिजे, ते फसलेलं असता कामा नये. ते पूर्वीचं लिखाणच ते होतं का जे चळवळीशी निगडीत होतं आणि प्रामाणिकपणे ते लोक प्रामाणिकपणाने लिखाण करायचे. त्यांचा तो धंदा नव्हता, हे चळवळ होती त्यांच्या कवित्वात, त्यांच्या वागण्यात, त्यांच्या बोलण्यात. ते फार वेगळे लोक होते. काय आहे आता याच्यामध्ये काय, आत्ताच्या लोकांना नावं ठेवणं हा उद्देश नाही, पण जर तुलना केली तर ते पूर्वीचं जुनं ते सोनं म्हणतात ना, तोच प्रकारे ते पूर्वीचं फार वेगळं होतं, आताचं जरा वेगळं झालेलं आहे. पूर्वीच्या कलाकारांमध्ये अत्यंत जिव्हाळा होता, एकमेकाबद्दल आदर होता. एकमेकाविषयी कधीच मागे किंवा पुढे असं वाईट साईड कधी बोलत नव्हते, कोणाची बदनामी करीत नव्हते. आत्ताचे जे कलाकार निर्माण झालेत, एकमेकाविषयी मनामध्ये आकस असलेला त्यांचा दिसतो जास्त. एकमेकाची बदनामी कशी करता येईल, त्याच्यापेक्षा मी कसा उजवा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होत असतो. डॉक्टर बाबासाहेबांना आपला ऊर्जा स्रोत मानून, पायाला भिंगरी बांधून त्यांचा स्वातंत्र्याचा, समतेचा आणि बंधुतेचा विचार पेरण्याचे काम आज तगायत आपल्या गीतातून त्यांनी केलेले आपल्याला आढळते. कारण की गुरुजींचा विषय जो आहे लिखाणातून आहे, गाण्यातून आहे, कवीतून आहे, वाचण्यातून आहे, बोलण्यातून आहे आणि खरंच ते आचरणशील आहे. ते आमच्यासारख्या युवकांना प्रेरणादायक आहे. विहारात आलं पाहिजे हे ठोसून सांगायचे की विहारात प्रत्येकाने आलं पाहिजे. विहाराशिवाय तुम्हाला काहीच समजणार नाही, विहाराशिवाय तुम्हाला चळवळ समजणार नाही, विहाराशिवाय तुम्हाला कोणतेच संस्कार तुमच्यावर धर्मसंस्कार आहे ते होणार नाही. म्हणून प्रत्येकाने विहारात आलं पाहिजे हा त्यांचा मेन उद्देश होता. मला घरी यायचे सकाळी की नवीन हे देऊन बसायचे, मग माझी तयारी होईपर्यंत आम्ही दोघं विहारात यायचो. खरंच साहित्यिकांना आपण जपलं पाहिजे त्यांच्या शब्दातून, त्यांच्या लिखाणातून, त्यांच्या गाण्यातून, आणि हे आपण प्रसारित केलं पाहिजे. त्यांचे विचार प्रसारित केले पाहिजे, त्यांचं लिखाण प्रसारित केलं पाहिजे. घुसळे सरांचा शब्द आणि शब्द आज आम्हाला आठवतो. खरंच त्यांचे जे नवीन बोल होते प्रत्येकाला प्रेरणादायक होते. चळवळ काय आहे ती त्या गाण्यातून दिसत होती, त्यांच्या शब्दातून दिसत होती. खरंच खूप सुंदर असं लिखाण ते करायचे. आणि इथं आल्यानंतर आज काहीतरी नवीन ऐकायला मिळेल, आज काहीतरी नवीन शब्द कानावर पडतील, अशाच याच्याने ओढा वाढत होता लोकांचा. आणि खूप चांगल्या पद्धतीने ते समजून सांगायचे सध्याची परिस्थिती काय आहे त्या गाण्याच्या स्वरूपात, म्हणजे मनुवादी व्यवस्था काय करते ते गाण्याच्या स्वरूपात ते सांगायचे आणि खूप चांगल्या प्रकारे लोकांना समजून यायचं. खरंच असे कवी आहेत, गायक आहेत, खूप कमी होत चाललेले आहेत. म्हणजे जे खरे दिवे होते प्रकाशाचे, जे इतरांना प्रकाशित करायचे, ते दिवे हळूहळू आता विझत चाललेले. आणि खरंच यांचं प्रसारण करणं, यांचे विचाराचं प्रसारण करणं, यांच्या लिखाणाचं प्रसारण करणं हे आपल्या सर्वांचं काम आहे. त्यांच्या ध्येयवादी जीवनमूल्यांचे सूत्र कायम ठेवणे हेच आमचे मिशन आहे. माणूस असल्याचा अनुभव सर्वांनाच सर्व काळ येतो, पण माणूस पण म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण म्हणजे मधुकर घुसळे होत. या दृष्टीने मधुकर घुसळे यांचं गाणं एक दर्जेदार गाणं आहे. आजच्या काळात सुद्धा त्या गाण्याची गरज आहे आणि उद्याच्याही काळात त्याची गरज आहे. काल तर होतीच होती. म्हणून असं गाणं लिहिणारा माणूस, अशा रीतीने फक्त काठावर उभं राहून न लिहिणारा, तर प्रत्यक्ष माणसांमध्ये सहभागी होऊन एक कार्यकर्ता म्हणून काम करणारा कवी म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. त्यामुळे असे लोक गेले की मग खूप वाईट वाटतं ना, ज्यांची गरज आहे. आज खरं तर संविधानाला धोका निर्माण झाला आहे असं आपण म्हणतोच आणि आहेच ते. पॉलिटिकली, सोशली खूपदा असं वाटतं की आपण पराभूत झालो, पण पराभूत तर होता कामा नये, हारता तर कामा नये, जिंकलोच पाहिजे, विजयाकडेच वाटचाल केली पाहिजे. म्हणून सकारात्मक गाणं लिहिल्याने, दमदार गाणं लिहिणारे जे लोक आहेत ना, त्यांनी जगायला पाहिजे असं आपल्याला वाटतं. अशा प्रकारे आम्ही जीवन आमचं व्यतीत केलं आणि आज एकूण 50 वर्ष आमच्या मुली, आमचे जावई बापू, आमच्या सुना आणि आमचे मुलं, आमचे नातवंड हे आज बरोबरीचे जरी झालेले आहेत तरी आम्ही मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलतो, त्यांच्यासारखे वागतो आणि त्याच्यामुळं आम्ही आनंदी जगतो. क्या बात. काय मी समाज प्रबोधन करीत असताना, काय कविता लिहित असताना मी जर पहिलं गाणं लिहिलं
ती पहिले तिने माणसाला दाखव. आपल्या सहचारणीला पसंत ते समाजाला पसंत. काय बिना सहकार नाही उद्धार म्हणतात ना, तर तिच्या सहकार्याने हा माझाही उद्धार झालेला आहे. मेंदूत पेरलेले कोश जेथे जातात विझून, मीपणा मोकळा होतो जातो गुंता सुटून. आम्हा सर्वांच्या भावबंधनांना ओलांडून मधुकर घुसळे जरी अनंतात विलीन झाले असले तरीही त्यांचे आधारभूत शब्द आजही संघर्षाची नांदी रचतील यात संदेह नाही. ही तर एका नव्या पर्वाची सुरुवात आहे.